जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला कधी ना कधी असं वाटतं मी खूप प्रयत्न करतो पण तरीही आयुष्यात अडचण संपत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देव आपल्याला ऐकतच नाही. आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो पण तरीही समस्या कमी होत नाहीत. भक्त हो, ही भावना अनेक लोकांच्या मनात असते. पण स्वामी समर्थ सांगतात विश्वास ठेवा, योग्य वेळी सगळं ठीक होईल. अडचण काय येतात? जीवनात अडचण येणं ही वाईट गोष्ट नाही. अडचण म्हणजे जीवनाचा परीक्षा असते. जसं शाळेत परीक्षा असतात तसं आयुष्यात परीक्षा असते. परीक्षाला नसेल तरीही प्रगती होत नाही. स्वामी समर्थ म्हणतात संकट माणसाला मजबूत बनवतो. संकटात माणूस काय करतो? जेव्हा संकट येतो तेव्हा माणूस दोन गोष्टी करतो. पहिला, काही लोक हार मानतात. ते म्हणतात माझं नशीब खराब आहे. दुसरा, काही लोक धैर्य ठेवतात. ते म्हणतात मी प्रयत्न करत नाही राहीन. फक्त हो, यश त्या लोकांना मिळतं जे दुसरा मार्ग निवडतात. विश्वासाची शक्ती. विश्वास म्हणजे फक्त देवावर श्रद्धा नाही, विश्वास म्हणजे स्वतःवरचा भरोसा. देव तुम्ही म्हणता स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, तेव्हा तुमचं मन मजबूत होतं. आणि जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा अडचणी लहान वाटतात. स्वामी समर्थ एकच संदेश सांगतात. एकदा एक भक्ती स्वामी समर्थांकडे आला. तो खूप दुःखी होता. तो म्हणाला, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात सतत समस्या येतात, मी काय करू? स्वामी शांतपणे म्हणाला, तू भीती सोड आणि विश्वास ठेव. त्या भक्ताला समजलं आणि समस्या मोठ्या नाहीत, त्याची भीती मोठी आहे. भीती काय येते? भीती मुख्यतः भविष्याबद्दलच्या विचारामुळे येते. आपण विचार करतो उद्या काय होईल, माझं काम होईल का, लोक काय म्हणतील. हे सगळे विचार मनाला कमजोर करतात. धैर्य कसं वाढवायचं? स्वामी समर्थ सांगतात धैर्य वाढवण्यासाठी 3 गोष्टी करा. पहिला, नामस्मरण. दररोज काही मिनिट जय जय स्वामी समर्थ म्हणा, यामुळे मन शांत होतं. दुसरा, सकारात्मक विचार. नेहमी स्वतःला सांगा मी प्रयत्न करतोय, मी हार मानणार नाही. हे वाक्य खूप शक्तिशील आहे. तिसरा, कृती करा. फक्त विचार करून काहीही होत नाही. छोटं पाऊल उचला, प्रयत्न करत राहा. संयम हा आवश्यकता आहे. आजच्या काळात लोकांना सगळंच लगेच हवं असतं, पण जीवनात सगळ्या गोष्टी वेळ घेऊनच मिळतात. जसं झाड वाढायला वेळ लागतो तसे यश मिळायला सुद्धा वेळ लागतो. स्वामी समर्थ म्हणतात संयम ठेवा, फळ नक्की मिळेल. जीवनातील एक सत्य. फक्त जीवनात 2 गोष्टी कायम असतात, एक बदल, दुसरा अनुभव. अडचणी कायम राहत नाहीत, त्या बदलतात आणि त्या आपल्या नवीन अनुभव देतात. सकारात्मक दृष्टिकोन. जर तुम्ही प्रत्येक समस्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिलं तर ही ती समस्या तुमच्यासाठी शिकवण बनेल. यशस्वी लोक समस्यांना संधी मानतात. आजचा निर्णय. आजपासून एक निर्णय घ्या. भीती कमी करायचं, विश्वास वाढवायचा, स्वामी समर्थांचा नाम घ्यायचा. हळूहळू तुमचं मन शांत होईल. शेवटचा संदेश. भक्त हो, तुम्ही आयुष्यात एकटे नाही. स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत. कठीण काळात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरू नका. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. एक दिवस तुमचं आयुष्य नक्की बदलेल. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेअर करा. धन्यवाद.